मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या मंत्र्यांना तंबी संदर्भातली मंत्रिमंडळ बैठकीआधीच कार्यक्रम पत्रिका वृत्तपत्रांमध्ये छापून येत असल्यानं किंवा खासगी दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून त्याबाबतची माहिती प्रसारित होत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला। कार्यक्रम पत्रिकेची माहिती बैठकीआधी बाहेर फोडू नये अशी तंबी फडणवीस यांनी मंत्री आणि त्यांच्या कार्यालयानं आता दिली आहे। तरीही हे प्रकार घडल्यास संबंधितांवर कारवाई करणार असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलाय। कॅबिनेट व्हायच्या आधी काही लोक अजेंडा छापतायत, ही चुकीची पद्धत आहे आणि मी मंत्र्यांना देखील सांगितलेलं आहे की आपल्या कार्यालयांना सांगा, अन्यथा मला कारवाई करावी लागेल। कॅबिनेटचा अजेंडा हा त्या ठिकाणी पूर्णपणे गुप्त असतो, त्याचीच शपथ आपण घेतलेली आहे। म्हणजे याच्यातनं काही लपवण्यासारखं काही नाही, पण जे नियम आहेत ते नियम आहेत। त्याच्यामुळे आपल्याला देखील माझी विनंती आहे की जी माध्यमं कॅबिनेटच्या आधी अशा प्रकारे कॅबिनेटचा अजेंडा सांगतायत, अजेंडा दाखवतायत, कृपया आपल्या TRP करता किंवा आपल्या खपाकरता पेपरच्या अशा प्रकारे या ठिकाणी नियम मोडू नका। बरोबर आहे, मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात। खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत, त्यांचे नावं देऊ। ते आता आम्ही चौकशी चालू आहे, कारण अजेंडा फोडायचा नसतो। ज्यावेळेला आमच्याकडे संध्याकाळी नोट येते त्या नोट प्रत्येकाने आपापल्या मंत्र्यांनी आपल्याजवळ राखून ठेवायची असते। त्याचा PS असेल, OSD असेल, कोणी का असेल, त्यांनी तो उघड करायचा नसतो की उद्याच्या मीटिंगमध्ये काय विषय होणार आहेत आणि जे आलेले आहेत ते कळल्यानंतर त्याच्यावरती कारवाई होईल, तो कोणी का असणार। लीक होतात म्हणजे पूर्वी लीक होत होते, या पुढच्या काळामध्ये तशा प्रकारची गुप्तता पाळली जावी। कारण आपण शपथ घेतल्यानंतर शपथीमध्येच म्हटलेलं आहे की राज्यामध्ये काम करत असताना ज्या काही गुप्तता आहेत त्या गुप्तता पाळण्याची आपण शपथ घेतो, ही शपथ तंतोतंत या ठिकाणी खरी ठरावी। कुठलेही मुद्दे त्या ठिकाणी लीक झालेले नाही आहे। जर का त्याबद्दल कुणाला शंका होती किंवा काही असं असेलही तर पण कुठल्याही व्यक्तीने अशा पद्धतीने केलेलं नाही आहे। कुठलेही मुद्दे त्या ठिकाणी लीक झालेले नाही आहे। जर का त्याबद्दल कुणाला शंका होती किंवा काही असं असेलही तर पण कुठल्याही व्यक्तीने अशा पद्धतीने केलेलं नाही आहे। तर देवेंद्र फडणवीस यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात एकदा ग्राफिक्सच्या माध्यमातून। मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी वृत्तवाहिन्या वृत्तपत्रकांमध्ये अजेंडा छापणं चुकीचं असल्याचं आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे आणि मंत्र्यांना त्यांनी तंबी दिल्याचं सध्या बघायला मिळत आहे। मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांना बैठकीपूर्वी अजेंडा न छापण्याचं सांगावं असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। अजेंडा गुप्त असून गुप्ततेची घेतलेली शपथ पाळणं हे सुद्धा गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि कॅबिनेटचा अजेंडा बाहेर पडणं म्हणजे गुप्त माहिती बाहेर देण्यासारखं असल्याचं सुद्धा देवेंद्र फडणवीस म्हणतात। मंत्र्यांनी अजेंडा बाहेर सांगितला तर गोपनीयतेचा भंग होईल आणि त्या संदर्भात मंत्र्यांवर कारवाई सुद्धा होऊ शकते असे आदेश सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्याचं बघायला मिळत आहे आणि सूचना केल्यानंतर सुद्धा बदल झाला नाही तर संबंधितावर थेट कारवाई होईल असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं। देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले होते ते आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघत होतो।